आई बनायला काळीज वाघिणीच लागते. वाघाची आई बनायला काळीज वाघिणीच लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवरी आणि माझ्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो, स्वराज्य जननी राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहीत नाही असा एकही माणूस सापडणार नाही ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त स्वप्नच बघितले नाही तर ते सत्यात सुद्धा उतरविले. आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे. आई म्हणजे प्रेम, आपुलकी, त्याग, जिद, प्रेरणा, संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज्य जननी जिजाबाई शहाजीराजे भोसले. लहानपणापासूनच अन्यायावर चीड असणाऱ्या जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे लखोजीराव जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. अनेक मुस्लिम सत्ता आणि त्या काळात महाराष्ट्रातील धुमाकूळ घालून जनतेला लुटत होत्या. त्या विरुद्ध ब्रश शब्द काढायची कोणात हिंमत नव्हती. अशी बिकट परिस्थितीत जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि अखेर तो दिवस ओढवला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाई शिवबा जन्मला. महाराजांकडून लहानपणापासून त्या रामायण आणि महाभारतातील शौर्यांची कथा सांगत हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची बाळकडू शिवरायांना मासाहेबांकडूनच मिळालेले होते. कुठल्याही मातेला पुत्रमोहापेक्षा काही प्रिय नसते. मासाहेबांनी असा विचार कधीच केला नाही. रयतेसाठी सुखाच्या स्वराज्य निर्मितीचे जिजाऊंनी योगदान फार मोठे आहे. जिजाऊंचे योगदान फार मोठे आहे. मुस्लिम सत्यापासून संरक्षण एवढेच नव्हे तर त्या न्यायनिवाड्यांचे कामे, नेतृत्व कौशल्य आणि निःशुद्धीपणा हे सुद्धा शिकून त्यांनी आपल्या शिवरायांच्या अंगी रुंजविले. स्वराज्याचे धाकले धनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जडणघडणीत मासाहेब जिजाऊ यांच्या मौल्यांचा वाटा होता. समाजहिताचा विचार प्रथम करणाऱ्या मासाहेब जिजाऊंचा आज प्रत्येक घरी गरज आहे. आपण म्हणतो की राज्य पुन्हा जन्माला यावा, परंतु त्यासाठी काळजावर दगड ठेवून मासाहेब आधी घडायला लागतील. शेवटी मी एवढीच म्हणेल की थोर तुमचे कार्य जिजाऊ, उपकार ना फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचं नाही मिटणार. जय जिजाऊ, जय शिवराय.